विद्यागुरू वर्गात माझ्या बालमित्रांना आज मी तुम्हाला शिवरायांविषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही कोणते चित्ते नाही माझी माहिती. शिवरायांना मानसमुद्र करून मला छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो. विजयसारखी तलवार चालून गेला, विजया छातीने हिंदुस्थान हलवून गेला, विजया छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नक्षत्राने अफजल खानाचा पुतळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी त्याला झुकून मुजरा केला. समर्थ मराठा माझा शिवबा होऊन गेला, समर्थ मराठा माझा शिवबा होऊन गेला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी आपल्या आयुष्यात वस्तू वापरल्या आणि माणसे जपली, परंतु आपण माणसे वापरतो आणि वस्तू जपतो. असा एक तुम्हाला शिवरायांचा प्रसंग सांगते. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून जात असताना महाराष्ट्रात परत येत होते. तेव्हा तेथे बेलवाडी नावाचे एक गाव होते. त्या गावात एक छोटासा किल्ला होता. मल्लमा देसाई नावाची एक ठाणेदारी तिथे राहत होती. दादाजींनी वाटलं की हा गड घेऊन जावा, म्हणून त्यांनी आपल्यासोबत काही सैन्य घेतले आणि मल्लमावर चालून गेले. मल्लमा ही चिकाटीची आणि जिद्दीची आणि तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि काही सैन्यांचा पराभव झाला. दादाजी म्हणाले की एका बाईच्या हातून पराभव होणे शक्य नाही. म्हणून दादाजींनी अजून सैन्य घेतले आणि परत मल्लमावर चालून गेले. मल्लमाचा आता पराभव झाला आणि मग दादाजी म्हणाला आता मल्लमाला राजांसमोर न्यायचे. आणि तिला कैद करत असताना मल्लमा आत गेली आणि तिच्या बाळाला घेऊन आली आणि तिला कैद करून राजासमोर उभा केले. आणि तिला वाटलं की जसे अनेक राजे आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, असा आपण राजा मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. ती राजासमोर जाऊन म्हणते की राजांनो, मी तुमची गुन्हेगार आहे. जी शिक्षा द्यायची आहे ती मला द्या. बाळाचा यात काहीही दोष नाही. राजांनी स्मित हास्य केलं आणि चिटणीसाला इशारा केला. चिटणीस आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. राजांनी मल्लमाच्या बाळाला मांडीवर घेऊन चमच्याने दूध पाजले आणि म्हणाले, हा जो माझा मांडीवर आहे तो माझा वाचा. मग तुम्ही माझ्या भगिनी झालात. मग कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेऊ शकतो का? अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. आणि मल्लमाला तिचं राज्य परत दिलं आणि तिला बांगडी चोळी देऊन तिला परत पाठवलं. असा माझा राजा. जय भवानी, जय शिवराय.